अहंकाराचे आव्हान पैठण ही त्या काळी विद्वानांची आणि पंडितांची नगरी मानली जात असे. माऊली संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह पैठणच्या धर्मसभेत शुद्धीपत्र मिळवण्यासाठी गेले होते. तिथल्या कर्मठ पंडितांना या लहान मुलांचे ज्ञान आणि त्यांचे तेज सहन होत नव्हते. तेव्हा एका अहंकारी पंडिताने माऊलींची थट्टा उडवण्याच्या उद्देशाने विचारले, तू स्वतःला ज्ञानेश्वर म्हणवतोस, मग सांग या जगात ज्ञान कुठे आहे? माऊली अत्यंत नम्रपणे हात जोडून म्हणाले, हे महाराज, ज्ञान तर चराचरात भरलेले आहे. प्रत्येक जीवामध्ये, अगदी पशुपक्ष्यांमध्येही तोच एक परमात्मा वास करतो. तेवढ्यात तिथून एक माणूस एक रेडा घेऊन चालला होता. त्या पंडिताने हसून त्या रेड्याकडे बोट दाखवले आणि म्हटले, जर चराचरात तोच आत्मा आहे तर या रेड्याला वेद बोलायला सांग. 2. माऊलींची अथांग करुणा. पंडिताचे हे बोलणे ऐकून तिथे जमलेले सर्व लोक हसू लागले. पण माऊलींच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता. ते शांतपणे त्या मुक्या प्राण्याजवळ गेले. माऊलींनी अत्यंत प्रेमाने त्या रेड्याच्या पाठीवर आणि डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांनी रेड्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला मायेने कुरवाळत म्हणाले, हे ज्ञानस्वरूपा, प्रकट हो. 3. मुक्या प्राण्याचा वेदघोष आणि काय आश्चर्य. माऊलींचा हात डोक्यावर पडताच त्या रेड्याची जीभ जणू मुक्त झाली. त्याने आपले डोकेवर उचलले आणि अत्यंत शुद्ध स्पष्ट आवाजात ऋग्वेदातील मंत्रांचा उच्चार करायला सुरुवात केली. अग्निमेळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. तो मुका रेडा एका पाठोपाठ एक वेदातील ऋचा अगदी अचूक सुरात म्हणू लागला. ते ऐकून संपूर्ण पैठण नगरी थक्क झाली. ज्या पंडितांनी माऊलींचा उपहास केला होता ते त्यांच्या पाया पडले. त्या दिवशी माऊलींनी जगाला हा संदेश दिला की ईश्वर हा केवळ ग्रंथात नसून तो या सृष्टीतील प्रत्येक लहान मोठ्या सजीवामध्ये सारखाच वास करतो. रामकृष्ण हरी.